काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची शक्यता। सिद्दीकी आज मुंबई जनसन्मान यात्रेत सहभागी होणार। यात्रेसाठी सिद्दीकींकडून बाईक रॅलीचे आयोजन। अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज नवाब मलिकांच्या मतदारसंघात चेंबूरच्या देवनार आगाराजवळ यात्रेत सहभागी होण्याचं मलिकांचं आवाहन। भाजप नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष। राजकीय जीवनात प्रत्येकाला निर्णय घेण्याचा अधिकार, त्यांना अनुकूल वातावरण असेल तिथे ते लढतील। अजितदादांच्या बारामतीच्या उमेदवारीवर पवारांची प्रतिक्रिया। सरकारच्या योजना बंद होऊ नये म्हणून फडणवीस सीएम झाले पाहिजेत। लाडकी बहीण योजनेवरून सुरेश खाडेंचं मोठं विधान। विदर्भात शिंदेगड 12 जागांसाठी आग्रही। पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरसाठी शिंदेगड दबाव टाकण्याची शक्यता। निरीक्षक अहवाल एकनाथ शिंदेंकडे सोपवणार। उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना शिवसेनेतून बाजूला केलं। उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेसोबतच पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। एकनाथ शिंदे ढोंगी लोकांच्या नादी लागून खोटं बोलतायत। 25 वर्षांपूर्वी मातोश्रीचे दरवाजेही शिंदेंसाठी खुले नव्हते। संजय राऊतांचं प्रत्युत्तर। गुवाहाटीला जाणं आमची रणनीती होती। जाताना ठाकरेंसोबत फोनवर बोलत बोलत मी गेलो, त्यावेळी मला धमक्या देण्यात आल्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आरोप। सुप्रिया मुंबईत असेल तर राखी बांधून घेणार। अजित पवारांचं वक्तव्य। मी नाशिकमध्ये कुणीही राखी बांधून घ्यायला आलं तर स्वागतच करेन। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राज्यात डिसेंबरमध्ये निवडणुका होणार असतील तर ती सरकारची सोय। सत्ताधाऱ्यांना पराभवाची भीती। संजय राऊतांचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेमुळे विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता, तर निवडणुका कितीही पुढे ढकलल्या तरी निकाल बदलू शकत नाहीत। सुप्रिया सुळेंची टीका। विधानसभा उशिरा गठीत झाल्यानं आमच्याकडे वेळ, त्या वेळेपर्यंत कधीही निवडणुका होऊ शकतात। भुजबळांचं सुळेंसह राऊतांना उत्तर। महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण एकनाथ शिंदे तर देवेंद्र फडणवीस अर्जुन। मराठा समाजाला फडणवीसांनी मिळवून दिलेलं आरक्षण शरद पवार उद्धव ठाकरेंनी घालवलं। सदाभाऊ खोत यांचा आरोप। पुण्याच्या आंबेगाव शिरूर मतदारसंघात महायुतीत तणाव। दिलीप वळसे पाटलांनी महायुतीची बैठक बोलावताना विचारात घेतलं नाही। शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून शिंदेंकडे तक्रार। माजी आमदार सुभाष बनेंची थेट मातोश्रीवर फिल्डिंग। मुलगा रोहन बनेंच्या तिकिटासाठी जोरदार प्रयत्न। कोलकात्यातील महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात राजधानी दिल्लीत डॉक्टर पुन्हा रस्त्यावर। आरोग्य मंत्रालयासमोर डॉक्टरांचं आंदोलन। आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम संघटना 5 जागा लढवणार। मराठा आरक्षण देण्याची भूमिका घेणाऱ्या पक्षांसोबत युती करणार। संघटनेच्या सर्वसाधारण सभेत निर्णय। नाफेडच्या कांदा खरेदीची यादी सोशल मीडियावर व्हायरल। वजन केलेल्या कांद्याच्या ठिकाणी डमी अशी नोंद। कांदा खरेदीतील भ्रष्टाचार उघडकीस येण्याची शक्यता। पुण्यात रक्षाबंधनानिमित्त रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून महिलांना 100 रुपयांपर्यंतचा प्रवास मोफत। भाडं जास्त झाल्यास 100 रुपयांची सूटही देण्यात येणार। लातूरच्या जळकोट, अहमदपूर आणि निलंगामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी। पावसामुळे निटूर, वांजरवाडा परिसरातील शेतीचं मोठं नुकसान। देशातील काही राज्यात आज मुसळधार पावसाचा इशारा। दिल्लीसह पंजाब आणि हरियाणा या राज्यांना अलर्ट। उत्तराखंडमध्येही 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज। स्वातंत्र्यवीर सावरकर यांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींना पुन्हा कोर्टाचं समन्स। आज पुणे कोर्टात सुनावणी। झारखंडच्या राजकारणात नवा ट्विस्ट। चंपई सोरेन 3 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता।